नमस्कार. ओम उग्र नृसिंहाय विद्महे वज्रनखाय धीमहि तन्नो नृसिंह प्रचोदयात. आजच्या भागात आपण भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित लक्ष्मी नृसिंह करावलंब स्तोत्रातील पुढील श्लोक पाहणार आहोत. संसार जालपतितस्य जगन्निवास सर्वेन्द्रियार्थ बडिशाग्र झषोपमस्य प्रोत्कम्पित प्रचुरतालुकमस्तकस्य लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम्. संसार जाल पतित तस्य जगन्निवास. हे जगन्निवासा, सर्व जगतात निवास करणाऱ्या हे भगवंता, मी संसार जाल पतित आहे, म्हणजे मी ह्या संसाररूपी जाळ्यात अडकलेलो आहे. कसा अडकलेलो आहे तर बडिशाग्र झषोपमस्य. झष म्हणजे मासा, बडिशाग्र बडिश याचा अर्थ गळ. मासे पकडण्यासाठी जो गळ टाकतात त्याला म्हणतात बडिश. तर हा मासा जसा गळाला अडकतो आणि तो गळ माशा जेव्हा तोंडात घेतो तेव्हा तो गळ काय होतो, माशाच्या टाळूला चिकटतो किंवा त्याला टोचतो आणि त्याच्या मस्तकापर्यंत त्या माशाचं टाळू फाडत जातो आणि तो मासा मृत पावतो. प्रोत्कंपित प्रचुर तालुक मस्तकस्य. अशा प्रकारे तो मस्तकापर्यंत जातो आणि त्याचा टाळू फाटतो. त्याप्रमाणे या संसाररूपी जाळ्यामध्ये मी अडकलेलो आहे हे जगन्निवासा, आणि माझीसुद्धा गत ही ह्या माशासारखीच होत आहे आणि मीही अत्यंत व्याकुळ झालेलो आहे. हा सर्व अर्थ आपण आता काव्यात्मक स्वरूपात पाहूया. आमिष लावलेल्या गळासी मासा वेगे पकडतो, तीव्र वेदना होती त्यासी गळाने टाळू फाटतो. तद्वद संसार रूपी गळाला लागलासे माझा जीव, आत्यंतिक वेदनांचा मजला येई सतत अनुभव. संसार रूपी जाळ्यामध्ये देवा मी कसा फसलो, संसार गळाच्या वेदनेने मीच बहु तडफडलो. तुझ्या ह्या लेकरासी देवा जवळ घ्या करुणा करा, लक्ष्मी नृसिंह मम देहासे आधार देऊनी उद्धरा. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. नरसिंह भगवान की जय.